श्रीमद्भगवद्गीता ही जीवन जगण्याचा एक अमूल्य मार्गदर्शक ग्रंथ आहे। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशातून अनेक जीवनसत्व तत्त्वे आपल्याला मिळतात। गीतेतील काही महत्त्वाचे उपदेश आपण थोडक्यात या व्हिडिओमधून मांडत आहोत खालीलप्रमाणे। 1. कर्मयोग। कर्म करणे हा तुझा धर्म आहे, पण कर्माच्या फळाची अपेक्षा करू नकोस। अर्थ, कर्म करणे आपल्या हातात आहे, पण त्याचा परिणाम आपल्या हातात नाही, त्यामुळे निष्काम कर्माचा अवलंब करावा। 2. समत्व बुद्धी। सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान मानणारा खरा ज्ञानी असतो। अर्थ, जीवनात चढ उतार येत राहतात, पण समत्व बुद्धी ठेवणे सर्वश्रेष्ठ आहे। 3. आत्मसंयम। मन हा मित्रही आहे आणि शत्रूही आहे। जो मनावर नियंत्रण ठेवतो त्याच्यासाठी ते मित्र असते, जो मनाच्या इच्छांना वश होतो त्याच्यासाठी ते शत्रू ठरते। अर्थ, आपले मन नियंत्रित ठेवले तर ते आपल्याला योग्य मार्गाने नेते, पण जर मनावर ताबा नसेल तर ते आपल्याला विनाशाकडे नेते। 4. श्रद्धा आणि भक्ती। जो संपूर्ण श्रद्धेने माझी भक्ती करतो, मी त्याचा नक्की उद्धार करतो। अर्थ, परमेश्वरावर श्रद्धा ठेवली तर तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो। 5. लोभ आणि मोह यांचा त्याग। जो लोभ, मोह आणि अहंकाराचा त्याग करतो तो मुक्त होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो। अर्थ, लोभ, मोह आणि अहंकार हे दुःखाचे मुख्य कारण आहेत, त्यांचा त्याग केल्याने आत्मशांती मिळते। 6. आत्मज्ञान। जो आपल्याला खरं ज्ञान मिळवतो त्याला सर्वत्र ईश्वर दिसतो। अर्थ, सत्यज्ञान प्राप्त झाल्यावर आपण ईश्वर सर्वत्र अनुभवू शकतो। 7. भक्तीचा मार्ग। जो माझ्यावर प्रेम करतो तो मला प्रिय आहे। अर्थ, शुद्ध भक्तीनेच ईश्वराला प्राप्त करता येते। 8. मृत्यूचे सत्य। जे जन्माला येते त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि जे मृत होते त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे। अर्थ, मृत्यू हा एक टप्पा आहे, त्यामुळे त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही। श्रीमद्भगवद्गीता आपल्याला जीवनाचे सत्य समजावून सांगते आणि योग्य मार्गदर्शन करते। श्रीमद्भगवद्गीता ही केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर ती संपूर्ण जीवनशास्त्र आहे। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला उपदेश आजही प्रत्येकाच्या जीवनासाठी मार्गदर्शक ठरतो। जसे की 1. योग्य कर्म आणि निष्कामता। तू फक्त कर्म करत राहा, पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नकोस। अर्थ, आपले कर्म करत राहावे, पण त्याच्या परिणामाबद्दल आसक्ती बाळगू नये। हा जीवनाचा सर्वोच्च सिद्धांत आहे। 2. मनावर विजय मिळवणे। जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो त्याच्यासाठी मन हे त्याचा मित्र आहे। जो मनाच्या ताब्यात असतो त्याच्यासाठी ते शत्रू ठरते। अर्थ, जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवला तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवते, अन्यथा ते आपल्याला वाईट मार्गावर नेऊ शकते। 3. सर्व काही क्षणिक आहे। हे अर्जुना, सुख आणि दुःख, हिवाळा आणि उन्हाळा यासारखे क्षणिक आहेत, ते आले की जातील, तू त्यांना सहन कर। अर्थ, जीवनातील सुख दुःख तात्पुरते असतात, म्हणूनच त्यांच्यामुळे खचून जाऊ नये। 4. ईश्वर सर्वत्र आहे। मी सर्व प्राण्यांच्या हृदयात आहे आणि ज्ञान, स्मृती व विस्मृती याचा मीच स्रोत आहे। अर्थ, ईश्वर आपल्या प्रत्येकामध्ये आहे, त्यामुळे बाहेर शोधण्याऐवजी त्याला अंतःकरणात अनुभवण्याचा प्रयत्न करा। 5. श्रद्धा आणि विश्वास। जो श्रद्धेने माझी भक्ती करतो त्याला मी निश्चितच प्राप्त होतो। अर्थ, परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवणारा भक्त त्याला निश्चित प्राप्त करतो। 6. लोभ आणि मोहाचा त्याग। लोभ, मोह आणि अहंकार हे अधोगतीची कारणे आहेत, त्यांचा त्याग केला पाहिजे। अर्थ, लोभ, मोह आणि अहंकार हे जीवनातील दुःखाचे मूळ कारणे आहेत, त्यांचा त्याग केल्यास शांतता प्राप्त होते। 7. मृत्यू आणि पुनर्जन्म। ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे। अर्थ, मृत्यू ही केवळ शरीराची समाप्ती आहे, आत्मा अमर आहे आणि तो पुन्हा जन्म घेत राहतो। 8. भक्तीचा सर्वोत्तम मार्ग। जो फक्त माझा विचार करतो, माझी भक्ती करतो, मी त्याचं रक्षण करतो आणि त्याला कधीही सोडत नाही। अर्थ, जो ईश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो आणि निस्वार्थ भक्ती करतो त्याचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो। 9. योग आणि संतुलन। योग म्हणजे समत्व बुद्धी, मन शांत ठेवून कार्य करणे हेच खरे योग आहे। अर्थ, जीवनात समतोल राखणे हेच खरे योग आहे। संकटात शांत राहणे आणि आनंदात अहंकार न बाळगणे हेच योगाचे खरे तत्व आहे। 10. आत्मा अमर आहे। हे अर्जुना, आत्मा कधीच जन्मत नाही आणि कधीच मरत नाही, तो अजर, अमर आणि अविनाशी आहे। अर्थ, आत्मा नाश होत नाही, तो केवळ शरीर बदलतो, त्यामुळे मृत्यूला घाबरण्याची आवश्यकता नाही।
श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण मानवजातीसाठी एक अमूल्य जीवनसंदेश आहे. यातून आपल्याला जीवन जगण्याचा खरा मार्ग समजतो.